पत्रामध्ये 50 कोटी रुपये तुम्ही ठाकरे गटाच्या नेत्यांना किंवा त्यांना वर्ग केल्याचं सांगितलं. नेमकं काय प्रकरण आहे? 50 कोटी कशा संदर्भात दिले? काय माहिती दिलं होतं? कोणी पत्र दिलं होतं? त्यामध्ये सुभाष देसाई साहेब आणि अनिल देसाई साहेबांचं पत्र होतं. शिवसेनेच्या लेटर पॅडवर होतं. त्याच्यामध्ये त्यांनी चिन्हाचाही वापर केला होता. वास्तविक चिन्ह आणि पक्षाची जी काही जबाबदारी आहे ती इलेक्शन कमिशननी शिंदे साहेबांच्याकडे सोपवलेली आहे. पण त्या खोलात मला जायचं नाही. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मागं काही डिपॉझिट ठेवलेलं होतं. त्या डिपॉझिटचे पैसे हे आमच्याकडे वर्ग करा. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी शिवसेनेचे प्रमुख या नात्याने कुठलेही आडेवेडे न घेता ते पैसे तिकडं वर्ग केले. खरं म्हणजे अजितदादांनी जो इथे मुद्दा उपस्थित केला, तुम्ही मुद्दा उपस्थित केला, त्याला उत्तर दिलेलं आहे. खरं म्हणजे मुळात शिवसेना आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आणि शिवसेना पक्ष निवडणूक आयोगाने त्याचा निर्णय आमच्या बाजूने घेतलेला आहे. तरी सुद्धा त्याचा वापर करून खरं म्हणजे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घामाचे कष्टाचे पैसे आहेत, हे देणगीचे पैसे आहेत. त्यामुळे ते पैसे खरं म्हणजे मागण्याचा नैतिक अधिकार आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो. परंतु आमच्याकडे पत्र दिल्यानंतर मी यापूर्वीच जाहीर केलं होतं की जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला होता की आम्ही शिवसेनेची संपत्ती, शिवसेनेची प्रॉपर्टी, आणखी काही याच्यावर दावा करू, त्यावेळेस मी सांगितलं होतं की कुठलीही प्रॉपर्टी, कुठलीही संपत्ती यावर आम्ही कधी आक्षेप दावा करणार नाही. बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मागणी केलेली बरोबर का चूक हे लक्षात न घेता ते तात्काळ त्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांना शिवसेना ना बाळासाहेब ना शिवसैनिक याच्याबद्दल कुणाबद्दलही प्रेम नाही, शेवटी फक्त पैशाबद्दल प्रेम आहे. ते त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांना खरं म्हणजे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही हे पहिल्यांदा मी सांगतो. मी सभागृहात देखील सांगितलेलं आहे. कारण शेवटी आज 50 आमदार, 13 खासदार, विधान परिषदेचे आमदार, अगदी उपसभापती, लाखो कार्यकर्ते, हजारो नगरसेवक, हे सगळे लोक जे बाळासाहेबांच्या विचाराच्या भूमिकेबरोबर येत आहेत, याचा अर्थ काय, याचं कारण मीमांसा केली पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जेवढे इकडे येत आहेत ते गद्दार आहेत का, जे खोके घेणारे आहेत का, किंबहुना जे आले इकडे ते कचरा म्हणून त्याची गिनती केली जाते. अशा प्रकारचं शेवटी हे लोक का आपल्याला सोडून जात आहेत, ही बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर का जात आहे याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची आवश्यकता, एवढंच मी या प्रश्न. आयातमध्ये देखील एक बैठक झाली होती, त्याचं मी नाव सांगत नाही. ते रोज त्यांच्याबरोबर असतात, त्यांचे जवळचे आहेत आणि ते जे काही म्हणत होते, जे तेव्हा मुख्यमंत्री मी नव्हतो, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते मी इथे बोलू शकत नाही. ते असंसदीय या शब्दात आहे, अगदी खालच्या पातळीवरचं असू शकतं. परंतु मी योग्य वेळ आली आणूनही माझ्यावर तर तेही मी बोलू शकतो.